नमन करून महाराष्ट्राला नमन करून महाराष्ट्राला मराठी बाण्याला आणि कसदार इथल्या मातीला आणि जनतेच्या निधड छातीला सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 जस पाऊस येतो पुन्हा पुन्हा न सूर्य उगवतो रोज नवा अरे हिरवी बोली धरणीची उगवून येई पुन्हा पुन्हा साल नवे हंगाम नवा बीज ही नवे अंकुर नवा अहो साध घालती पुन्हा पुन्हा साध घालती पुन्हा पुन्हा आणि मग मंडळी अगदी तसाच पुन्हा एकदा नव्या जोशात नव्या जल्लोषात यंदाच्या सालीही पुन्हा आला हो फार्मर कप पुन्हा आला हो फार्मर कप साल हे नवे नवे हे रूप झटकून निराशा पेरून आशा उगवून येऊ भुईत एकतेची डागून तोप आता घेऊ आभाळ कवेत आणि उडवू समजांची झोप जी 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 पुन्हा एकदा फार्मर कप आला आणि महाराष्ट्र पेटून उठला. पहिली ठिणगी उडाली ती फार्मर कपच्या निवासी प्रशिक्षणाची. 39 तालुक्यांमध्ये विविध प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. गावागावातून हजारो शेतकरी प्रशिक्षण केंद्रांवर पोहोचू लागले. तंत्रशुद्ध गटशेतीचं बाळकडू शेतकऱ्यांना मिळू लागलं आणि आपापल्या गावी मग ते एक बदलाचं वारं घेऊन परतू लागले. गावागावात शेतकरी गटांची बांधणी सुरू झाली. एक जोरदार लहर उठली आणि गट तयार होऊ लागले. प्रशिक्षण घेतलं ना तिथंच आम्हाला सर्व ऊर्जा तिथंच मिळाली आणि तिथूनच आम्ही तयार होऊनच आलो. सासरवासी जशी सासरवरून माहेरी जाते तसं वाटलं आम्हाला. म्हणजे एवढं खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. आम्ही एवढं बिंदास राहिलो. बऱ्याच ज्या पहिल्या आमच्या जुन्या संकल्पना होत्या त्या पाकच मोडीस आल्या. शेती कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने हे आम्ही तसं शिकलो. मग तिथून आल्यानंतर आम्ही जेव्हा बसमध्ये बसलो परतीसाठी जेव्हा, तर तेव्हाच आमच्या मनात असं सुरू झालं की आता आम्ही कधी घरी जातो, कधी गावात लोकांना सांगतो.